रत्नदीप पाटील साहेब, मी आताच उल्लेख केला की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार मांडणारा आमचा वर्ग आहे. आम्ही कधी जातपात पाळत नाहीये. पण आग्र्याचा बच्चा आज अध्यक्षपदी निवड झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांसाठी. क्या बात आहे. पाहुण्यांना विनंती असेल, मी बॉसला विनंती करेन की आपण सर्वांना घेऊन विकेटवर यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या फायनलचं नाणेफेकी केली जाईल. या सर आपण. पाहुण्यांचं आगमन होत आहे विकेटच्या दिशेनं. त्यांच्या समेत आमचे बॉस यांच्या सुकन्या, आशिया आणि रुही याही या ठिकाणी आलेल्या आहेत. पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी आलेल्या सर्व सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील ही सर्व दिग्गज मंडळी आहेत आणि या मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनलचं नाणेफेक केलं जाईल वीर मराठा जोहे आणि अलिबाग या दोन संघादरम्यान. आरसी बॉईज आरसी बॉईज आणि वीर मराठा जोहे या दोन संघादरम्यान फायनलचा सामना रंगणार आहे. आणि या फायनलच्या सामन्यासाठी आपले सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी बार असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेब यांना विनंती करेन, बॉसना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या फायनलच्या मॅचचं नाणेफेक करावं. सर्व मंडळी या ठिकाणी आलेत. या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल फायनलचा केला जाईल. पाहुण्यांची उपस्थिती ही अतिथी देवो भव आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. काय एक जबरदस्त मैदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. येणाऱ्या काळात बऱ्याच वर्षा अगोदर बॉसची परमिशन घेऊन मागच्या मैदानामध्ये मी अनाउन्समेंट केलं होतं. हे मला नक्की आठवतंय की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इंटरनॅशनलचं मैदान खेळायला मिळेल आणि ते स्वप्न जे पाहिलं होतं बॉसनं आणि मी साक्षीदार आहे. मी अनाउन्समेंट केलं होतं त्याचं आणि आज ते स्वप्न सत्यात उतरत आहे आणि खरोखरच इंटरनॅशनल मैदानावर जसं खेळतो तशा पद्धतीचा खेळ आज 40+ या खेळाडूंना खेळायला मिळतोय. आमचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेब या ठिकाणी सर्व खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. आज अध्यक्ष यंग जरी असले तरी हात मिळवताना सर्व 40+, 50+, 55+ चे खेळाडू आहेत. एक जोश, एक ऊर्जा, एक वेगळी ओळख या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव आरोग्यासाठी 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगड यांच्या वतीनं आयोजित. आम्ही बॉस तुम्हालाही धन्यवाद देऊ की आज तुमच्यामुळे एवढ्या मोठ्या स्टेडियमवर आम्हाला 40+ सामने खेळायला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. ही मराठी संस्कृती आहे. हे आमचं गाणं आहे. ही आमची ओळख आहे. आम्ही आजही भगवंताला पूजतो. प्रत्येक कार्याचा शुभारंभ आम्ही बाप्पाच्या पूजनानं करतो. पहिल्या दिवशी बाप्पाचं पूजन केलं गेलं, वंदन केलं गेलं. क्या बात है. पाहुण्यांचं आगमन होत आहे. आमचे बार असोसिएशनचे अध्यक्ष यंगस्टर म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी छाप, ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेब यांच्या समेत सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या सर्वांचं मी 40+च्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे. ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांच्या समेत
आमचे 40+ चे अध्यक्ष संजूभाई बॉस यांचं या ठिकाणी पाहुण्यांच्या समेत आगमन होत आहे. मी ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांच्या या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करत आहे. क्या बात है, यांचं व्यक्तित्व कसं असावं. हॅलो हॅलो, मी सर्वांना विनंती करतो की बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला तोरण किल्ला जिंकला होता वयाच्या 16व्या वर्षी आणि फार कमी कालावधीमध्ये एवढी मोठी जबाबदारी आणि आज अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली. सर्वांना विनंती असेल आणि खास सर आम्हाला अभिमान आहे, आम्ही मागाशीही म्हटलं की आम्ही जातपात पालत नाही आहे, पण एक आगरी समाजाचा ॲडव्होकेट आज या पदावर विराजमान आहे. एकदा जोरदार टाळ्या अध्यक्ष साहेबांसाठी. क्या बात आहे सर. भूमिपुत्रांचा दमदार आवाज विक्रांत घरात वरच्यावर यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्ञानाचं माहेरघर म्हणून त्यांची ओळख आहे आणि फार अभ्यासू म्हणून त्यांची ओळख आहे. सरकार असो सिडको असो, ज्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून आपलं मत आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमी लढत असतात. ॲडव्होकेट अरुण नरेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी 40+ वाकडी यांचं या ठिकाणी मी शब्द सुमनानी सहर्ष स्वागत करतो आहे. हॅलो, आणि खऱ्या अर्थानं मी विनेशजी गुप्ता साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं मी हरेशजी सानप साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. मी अध्यक्ष साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे क्रीडांगण बनवलंय हे स्वर्गीय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि ज्यांच्यामुळे आज बॉस आणि आम्ही सर्वजण आहोत ते आत्माराम पाटील साहेब जरी आज आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा या स्पर्धेचं उद्घाटन करत असताना ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते राम हरी म्हात्रे ओवळेगावचे रामशेठ म्हात्रे. 65 वर्षाची मैत्री होती सर, 65 वर्षाची मैत्री. जोक नाही आहे, 1-2 दिवसात मैत्री तुटली जाते, पण 65 वर्षाचा इतिहास म्हणजे एवढी जबरदस्त दोस्ती होती. महाराजांची आठवण आल्यानंतर नेहमी समजतं की ज्यावेळेला सिंहासनावर विराजमान झाले होते महाराज, तेव्हा प्रत्येक पायरी चढताना अश्रू डोळ्यामध्ये आले होते, कारण त्यांचे निष्ठावंत मावळे त्यांनी गमावले होते. गोलंदाजी एंड आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या देवघरातील देव अर्थातच आपल्या सर्वांचे स्वर्गीय दिबाबाडी साहेब हा एंड आहे. आणि छाया रिसॉर्ट, अर्थातच छाया रिसॉर्ट म्हटल्यानंतर आमची आई आज जरी आम्हाला सोडून गेली असली तरी तिच्या आठवणी आजही जागृत आहेत. कारण अध्यक्ष साहेब ती माऊली अशी होती की आजपर्यंत या बॉसच्या घरामधून कोणी माणूस कधी खाली हात गेला नाही आणि कधी जेवल्याशिवाय गेला नाही, हे त्या माऊलीचं वैशिष्ट्य होतं.
फायनलला सुरुवात होतोय. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये फायनल आपल्याला पाहायला मिळेल. पण या फायनलची सुरुवात करण्यासाठी मी वैभव दादा भोपी, हरिग्राम एक मराठीचा गोड आवाज आणि हरीश रसाळ जे धारणी चौ करून आलेले आहेत, एक अतिशय गोड आवाज. मी नेहमी म्हणतो अध्यक्ष साहेब, कार्यक्रम कुठलाही असू दे तो निर्जीव असतो, पण त्यामध्ये जीव ओतण्याचं काम जर कोण करत असेल तर तो समालोचक. या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष किरणजी खानावकर आणि निनाद पाटील तारेकर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक जण जो पाहायला आलाय, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि उपाध्यक्ष नितीन भाई कोली नावडे या खेळाडूचं समीर शेठ पाटील तालुका अध्यक्ष पनवेल आणि नितीन भाई यांच्याबद्दल आता सांगितलं की ज्यांनी महाराष्ट्र नव्हे या देशात नव्हे तर आखादी देशामध्ये जाऊन आपल्या पनवेल तालुक्याचं नाव रोशन केलंय. चलतोय फायनल मध्ये घेऊन मैदानावर. हॅलो हॅलो हरेश रसाळ आपल्या समेत मैदानामध्ये. यस सर, थँक्यू सो मच सर. आणि आपण पाहतोय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि घेऊन जायतो मैदानामध्ये यस ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतो. लेट्स स्टार्ट द मॅच. मेगा फिनाले आपण पाहतोय वीर मराठा जोहे पेण आणि त्यांच्या विरोधामध्ये आरसी ग्रुप अलिबाग. फर्स्ट बॉल, पहिल्या बॉल वरती बॅट चेंज आणि इथे फंबल करता करता झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉल वरती मात्र येते विकेट. बॅट्समन होईल आउट. आणि या पहिल्याच बॉलवरती वेल बिगन इज हाफ डन असं आपण म्हणतो. सुरुवात चांगली झाली आहे आणि त्या पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट आली आहे. बॅट्समन आउट दीपक पाटील आणि नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आले रवी म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये बहुमूल्य कामगिरी खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने केली ते रवी म्हात्रे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. आणि खऱ्या अर्थाने आरसी ग्रुप अलिबाग ही टीम कालच्या दिवसामध्ये देखील मी पाहिली, अगदी शिस्तबद्ध क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळालं. आणि आज देखील सेमी फायनलची मॅच चालू असताना अगदी वेळेमध्ये मात्र या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिले. खूप चांगलं क्रिकेट, एक डिसिप्लिन आणि चांगली खेळाडूवृत्ती खऱ्या अर्थाने या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेवढीच चांगली टीम समोर वीर मराठा जो हे पेंड देखील आहे. आणि पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर कशा पद्धतीने आता बॅलन्स सावरला जातोय ते मात्र पाहायचं आहे. अलॉंग द कार्पेट डीप मधून एक्स्ट्रा कव्हर झोन मधून लॉंग ऑफ मध्ये धावत आले खेळाडू आणि बॉल मात्र फील्ड केला. डबलने या ठिकाणी धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धाव फलकावरती दुहेरी धाव. गडबड आपण पाहतोय समालोचन कक्षेमध्ये व्यासपीठावरती सर्व मान्यवरांची उपस्थिती, सर्व आयोजन कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र चालू असलेली ही मॅच. चांगली बॉलिंग या ठिकाणी आपण पाहतोय. मेगा फायनलची मॅच आणि
या मॅच मध्ये मात्र सर्वांच्या नजरा लागल्यात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक रवी म्हात्रे. राऊंड द विकेटने हा बॉल सटीक यॉर्कर होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फिल्डर आहे. सिंगल येईल, एकेरी धावेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचले ते 3 या आकड्यांवरती. प्रमुख मान्यवर आपण पाहतोय, प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट रत्नदीपजी पाटील साहेब आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय चालू असलेली ही मेगा फायनलची मॅच. अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये बार असोसिएशनचे खऱ्या अर्थाने प्रेसिडेंट ते झाले आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच आपल्यासाठी आई एकविरीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या शिरावर आहे. या टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून जी बाईक दिली आहे ती रुही संजय पाटील आणि आशिया संजय पाटील. पाहुण्यांना सांगू इच्छितो, अध्यक्ष साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी बाईक दिली रुहीनं, या रुहीचं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात मोठी क्रेज जर कशाला असेल ती बैलगाडी संघटनेला, आणि ही महाराष्ट्राची एक गाडा मालकीन आहे जिच्या वाढदिवसाला स्वर्गीय पंडितशेठ फडके या ठिकाणी आले होते आणि आजही सरी होते त्या ठिकाणी आणि फार मोठं नाव रुईचं गाजतंय ते या महाराष्ट्रामध्ये गाडा मालकीन म्हणून. हॅलो, मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाज बाद झालेत 2 आणि अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगला स्टार्ट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन नरेश सावंत ऑन स्ट्राईक. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव येईल एक सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलं आणि 1 षटकाच्या अखेरीस टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला, जशी वेळ सरेल तसं अंधार मात्र पडेल, त्यामुळे लवकर पहिली इनिंग संपली तर आरसी ग्रुप अलिबाग या टीमला देखील उजेडामध्ये मॅच खेळायला मिळेल. यस सर. मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की मॅन ऑफ द सिरीज जी बाईक दिली त्यामध्ये आसिया संजय पाटील हिचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की नाशिक कबड्डी संघाची ती कॅप्टन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. घरामध्ये खेळ कूट कूट के भरा हुआ है. एक बाप मैदानावर आहे जो गोलंदाजी करतो, फलंदाच्या यष्ट्या उडवतो. एक बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे तर दुसरी कबड्डी मध्ये आहे. क्या बात आहे. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. यस बँड टीम प्लीज. नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी वापरले जात आहेत प्रफुल्ल पाटील. सेकंड ओव्हर साठी त्यांना प्राधान्य दिलं गेलंय आणि पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आल्यानंतर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. फलंदाज नरेश सावंत यांच्या बॅटमधून आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. थँक्यू सो मच. चौकार आला. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. सेकंड स्पेल आपण पाहतोय प्रोग्रेस वरती आहे. अजूनही बराच चेंडूंचा खेळ या सत्रातील बाकी आहे. प्रमुख फलंदाज 2 बाद झालेत. त्यानंतर टीमचा बॅलन्स करण्यासाठी खऱ्या अर्थाने जागा सावरण्यासाठी हे 2 खेळाडू झटपट करतायत. ऑन साइडला फ्लिक केलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय सीमा पार.
हॅलो थँक्यू. हॅलो. या ठिकाणी आमचे पाहुणे राजाराम पाटील साहेब कोपर हे आलेले आहेत. मित्रांनो, यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की संजय पाटील बॉस आणि यांचं घराणं संपूर्ण यामध्ये एक वेळ माणूस सुखामध्ये कधी येत नाही, पण दुःखामध्ये ज्यांची खंबीर साथ असते या घराला, त्या राजाराम पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतो आहे. नक्कीच डॉट बॉल मात्र या ठिकाणी आलाय आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच जेवढ्या पण राहिल्यात, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे गॉगल्स आपण पाहिले ते गॉगल्स मात्र या ठिकाणी पुरस्कृत केले गेले. तर निखिलजी नाईक यांच्या माध्यमातून, नाईक ऑप्टिक्सचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय ऑन साइडला, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल आउट ऑफ द बाउंड्री लाईन, सीमा पार येतोय हा षटकार. मोठा फटका आला आणि या 6 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय टीम टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावरती. 4 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात. प्रफुल्ल पाटील यांची कुठेतरी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने त्याच पद्धतीवरती लेंथ बॉल होता, त्याला पिक केला षडम पोल आणि पोल झालाय सक्सेसफुल. मॅक्झिमम आले आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना वीर मराठा जो हे पेन हिट टीम आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर बॉल पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन आणि गती परिवर्तन केला, त्याचा फायदा देखील झाला. फुलरलेनचा बॉल होता, पेस कमी असल्या कारणाने बॅट चेंज घेतली, यष्टीरक्षकाने मात्र बॉल अडवला आणि हा बॉल मात्र आलाय निर्धाव. दुसरं षटक देखील या ठिकाणी संपलंय आणि 12 चेंडूंच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती टीम टोटल 12च्या सरासरीने जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. गडी बाद झाले 2. मिलिंद म्हात्रे गोलंदाज मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली बॉलिंग त्यांची आपण पाहिली आणि आज देखील तिसरं षटक घेऊन आलेत, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून तिसरं. यावेळेस पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला तडाखा आपण पाहतोय. 1 बाउन्स चेंडू मात्र टॅवल होईल तो सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हरची सुरुवात झाली या चौकाराने. हॅलो चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय टीम टोटल 28 ऑन स्कोरबोर्ड विथ 2 लॉसेस. टीम मीटिंग कृपया कमी घ्या आणि आरसी ग्रुप अलिबाग टीमला तर मी वारंवार सांगेन, कारण या इनिंगला जेवढा उशीर होईल तेवढा नुकसान मात्र तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये होईल, कारण अंधार जर पडला तर मात्र तुमच्या खेळाडूंनाच बॉल दिसणार नाहीये. 28 ऑन स्कोरबोर्ड विथ 2 लॉस. ऑन स्ट्राईक आता आपण पाहतोय रवी मात्रे यांना 4 बॉल 7 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलंय. फुलरलेनचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादात एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल आली, त्यानंतर डबल मध्ये देखील तिला कन्वर्ट करण्यात आलं आणि दुहेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा थोडासा बदल. 30 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक एक धावेला देखील महत्व द्यावं लागेल. ही शेवटची मॅच आहे, ही मोठी मॅच आहे, या स्पर्धेमधील सर्वात मोठी मॅच आपण पाहतोय. मेगा फिनाले वीर मराठा जो हे पेन विरोधात आरसी ग्रुप अलिबाग आणि सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर यावेळेस आपण पाहिला आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. मिलिंद म्हात्रे यांची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील प्रभावशाली होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने ते चेंडू हाताळतायत.
यावेळेस मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उडवलाय, आसमान दाखवलाय, बॉल सीमा पार, षटकार. आपण वारंवार म्हणत असतो, एका चांगल्या खेळाडूचं लक्षण म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूंवरती प्रहार. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आता आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, गतीने बीट केलंय आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. खराब चेंडूंवरती षटकार येत आहेत, चौकार येत आहेत. चांगल्या चेंडूंवरती निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि तसाच एक निर्धाव चेंडू यावेळेस देखील पाहिलाय. यावेळेस फुलर यांचा बॉल इथे मात्र चकवलंय, फक्त फलंदाजालाच नव्हे तर यष्टीरक्षकाला देखील. गती देखील होती. हा येतोय 22चा चौकार. हॅलो, दडपण आहे, दबाव आहे यावेळेस सर्व खेळाडूंवरती. चौकार आला, चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय टीम टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर कमबॅक केला खेळाडूंनी. प्रफुल्ल पाटील यांच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 20 आणि तिसरं षटक मिलिंद म्हात्रे यांचं यामध्ये धावा आल्या त्या. हरेश, या विभागाचं एक काल आणि वेळ होता की हा मानगर, मोसारा, हा पाटणोल हा परिसर जर बघितला तर माणसाला चालत यायला सुद्धा रस्ता नव्हता. आज या विभागामध्ये पनवेल तालुक्यात सर्वात जर वैशिष्ट्य असेल तर सध्या सोन्याचा धूर निघतोय या विभागात. कारण मुंबई असेल, नवी मुंबई असेल किंवा रायगड, महाराष्ट्रातून जेवढे पार्टीवाले आहेत ते सगळे इकडे उतरले आहेत. म्हणजे सोन्याचा धूर का निघतोय ते ज्वलंत उदाहरण आहे. हे काल होता की जिथे यायला रस्ता नव्हता, आज इंटरनॅशनली मैदान होतंय. क्या बात आहे. टीम टोटल 40 धावा धावफलकावरती. नक्कीच जशी वेळ सरतीये, मान्यवरांची उपस्थिती मात्र या ठिकाणी यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल येईल. हॅलो, अलिबाग टीम आणि त्यांचे सर्व मित्र परिवार जे खाकी वर्दीमध्ये आलेले आहेत. मी नेहमी म्हणतो देव कधी पाहिलाय का, मी नेहमी म्हणतो देव कधी पाहिलाय का. चेंडू नंतर सांगतोय महाराष्ट्र पोलीस बद्दल नक्की म्हणेन. हाही निर्धाव चेंडू. मी महाराष्ट्र पोलीस बद्दल निश्चित म्हणेन मित्रांनो की असं म्हणतात देव कधी पाहिलाय का. मी सांगतो देव पाहिलाय. तो देव मी कोरोनाच्या काळात पाहिलाय. आपल्या आयुष्याचा, आपल्या परिवाराचा विचार न करता आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी नाक्यावर उभा असणारा विठू माऊलीच्या रूपामध्ये देव पाहिलाय. हा चेंडू फिरकावून दिलाय, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावाही पूर्ण होत आहेत. आणि एक काल वेळ होता, रायगड पोलीस टीम नावा रूपाला होती. दत्ता पालवणकर असतील किंवा अनेक खेळाडू, महेंद्र म्हात्रे हे खेळाडू नेतृत्व करायच्या टीमचं. यस सर. हा नक्कीच कोणताही सण असो, प्रत्येक वेळी स्वतःचा सुखाचा विचार न करता जनतेसाठी अहोरात्र झटणारे आमचे महाराष्ट्र पोलीस आणि त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये लागली. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्टेजवरती या आणि या स्पर्धेचा आस्वाद मात्र आपण इथूनच घ्या. परंतु मैदानामध्ये घेऊन चालतोय टीम टोटल आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 धावा धावफलकावरती लागल्यात. नरेश सावंत आणि रवी म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. सलामीचे प्रमुख खेळाडू थोडेसे अपयशी ठरले, विकेट लवकर गेल्या, परंतु त्यानंतर जी धुरा सांभाळली आहे, जबरदस्त कोऑर्डिनेशन आणि पार्टनरशिप मात्र आपण या ठिकाणी पाहिली. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून
हा क्लासिकल स्ट्रोक आहे, बॉल सीमा पार, षटकार. षटकार आला आणि पुन्हा एकदा वेग पकडलाय तो धावसंख्येने. 49, 49 धावा, एक धाव दूर आहे सांघिक अर्धशतकासाठी. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय, सिंगल कंप्लीट होईल, एका धावेवरती थांबवलंय. शेवटचा चेंडू होता, नरेश सावंत यांनी थांबवलंय. त्यांना माहिती आहे रवी मात्रे यांच्या बॅट मधून देखील आता धावा येत आहेत, त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानलंय आणि एका धावेच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यावरती. स्लॉग वर बाकी आता शेवटचं षटक, हानामारीचं षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरेश पिटनाईक मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आता तयार आहेत. 11 चेंडू 22 धावसंख्येचं 200च्या स्ट्राईक रेटने आपण रवी मात्रे यांच्या धावा बघतोय. तर 11 बॉल 24 नरेश सावंत यांच्या धावा देऊन नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये, एलिव्हेशन कमी आहे, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. रवी मात्रे हॅज टू डिपार्ट. हॅलो हॅलो, मी पंचांना विनंती करतो की आपण खेळाडूंना तंबी द्यायची आहे प्लीज. 40+ आपण परिपक्व झालेले आहेत, सांगण्याची गरजच भासली नाही पाहिजे, कारण आता आपली मुलं आपल्या खांद्याला लागलेली आहेत. वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम झेल, मात्र या ठिकाणी टिपलाय. फलंदाज मात्र बाद होईल योगेश गंभे. खऱ्या अर्थाने हा खेळाडू एक की फॅक्टर होता या मॅचचा आणि तो मात्र आता पॅव्हेलियन मध्ये परतलाय. हॅलो, पडद्याचे हिरो सर्व दिसतात पण पडद्या मागचे हिरो आपल्याला दिसत नाही आहेत. या 40+ साठी ज्यांनी तब्बल 10 दिवस फार मेहनत घेतली ते आमचे आचार्यगण बारीक मंदे, लालचंद ठोंबरे, जीवन ठोंबरे, सूरज पारधी, ऋतिक ठाकरे, भरत पारधी, धर्मा कामटे, ही संपूर्ण आचार्य आमचे जांबारी अशी टीम आहे. या चेंडू नंतर परत एकदा मी सांगेन तुम्हाला ग्राउंड स्टाफ बद्दल. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र सरळ बॅटने उडवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध बॉल होते सीमा रेषेच्या बाहेर ट्रॅव्हल.
6 धावा आणि 6 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय टीम टोटल 56 रन ऑन स्कोरबोर्ड विथ 4 लॉसेस. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न होता आउटसाइड द ऑफ स्टंप, परंतु बीट केलाय फलंदाज नरेश सावंत यांना. अशानुभूत नजरेने यावेळेस पंचांकडे पाहत राहिले. एक्सपेक्टेड होता त्यांना वाईड, परंतु हा वाईड बॉल नाहीये, हा आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि वेल जज कॅच. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी टिपलाय. हॅलो, आत्ताच मी आचार्य आमचे जांबारे ज्यांनी 10 दिवस मेहनत घेतली, ज्यांची नावं अनाउन्समेंट केली. त्यानंतर ग्राउंड स्टाफ कृष्णा कडू, दिनेश पारदे, बालू ठाकरे, विलास पांगरे, मिथुन बांगरे, जनार्दन वाघ, अनंता बंगारी, चहा सेवा, धनाजी महाराज, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, ज्यांनी 10 दिवस फार मेहनत केलेली आहे. हॅलो, 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगड. आपल्या सर्वांना माहीत असेल याची सुरुवात जबरदस्त झाली होती, कारण ज्यावेळेला दिवा वडील साहेबांच्या नावाचा संघर्ष चालू होता त्यावेळेला पहिली टुर्नामेंटचं आयोजन झालं होतं चिंचपाड्याच्या मैदानावर, आणि नाव द्यावं हा आवाज माझ्याच मुखातून निघाला होता. अनेक भूमिपुत्र ती मॅच बघायलाही आले होते, आणि ती मॅच साठी संरक्षण म्हणता येईल की तब्बल त्यावेळेला 1200 पोलीस होते, आणि तो इतिहास आहे फार मोठा. आणि त्या अवस्थेमध्ये ती प्रीमियर लीग पार पडली होती. फार मोठा संघर्ष होता, कोविडचा काली होता त्यावेळेला. अनेक संघर्षातून 40+चा जन्म झाला होता. क्या बात आहे. 1200 पोलीस आजूबाजूला होते आणि दिवावडी साहेबांच्या नावाची चर्चा होती. मी स्वतः अनाउन्समेंट केलं होतं की नाव दिलं गेलंच पाहिजे, हा न्याय हक्क आहे भूमिपुत्रांचा, आणि तो संघर्ष आजही सुरू आहे. हॅलो, नक्कीच फायनलची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. वीर मराठा जोहे या टीमच्या टोटल 57 धावा लागल्या पूर्वार्धामध्ये, आणि उत्तरार्धामध्ये आरसी ग्रुप अलिबाग टीमला गरज आहे ती 58 धावसंख्येची. आणि उत्तरार्धाचं धावतं वर्णन ऐकवतील माझे साथी समालोचक वैभव भोपी सर. परंतु खऱ्या अर्थाने मला या स्पर्धेमध्ये निमंत्रण दिलं, आणि योगायोग की नशीब म्हणायचं की महेश म्हात्रे सरांच्या बरोबरीने समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच मी संजयजी पाटील बॉस यांचा आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी संधी दिली, आणि इथे थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद हरेश. तुझं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण तुझ्या शब्दांवर प्रभुत्व आहे. आणि असं नेहमी म्हणतात की कर्तृत्व आणि वक्तृत्व कधी उसणं मिळत नाही, ते मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, आणि ती मेहनत तू घेतलीस. कारण मी नेहमी म्हणतो वैभव दादा भोपेकडे जर बघितलं तर ज्यानं सुरुवात केल्यानंतर आज महाराष्ट्रातील तब्बल अव्वल दर्जाच्या स्टेजवर तो बसतो, हे त्याची मेहनत आहे. येस सर. थँक्यू सन्माननीय महेशजी म्हात्रे सर. नरेश भाईचं या ठिकाणी आगमन झालंय. विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, मी त्याचा खेळ बघितला होता बाटियाच्या मैदानावर, ज्यानं षटकार विश्वास पाटील आणि या दोघांनी षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी केली होती. चला मॅचकडे आपण वळतोय. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. खरं तर फार महत्वाची लढाई आहे. चॅम्पियन पदक जिंकण्याचं स्वप्न अनेक संघांनी पाहिलं, अनेक खेळाडूंना पाहिलं, परंतु आज ते स्वप्न उघड्या डोळ्यानं आणि अगदी याच हातानं मेहनत करून ते स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि त्या स्वप्नाची पूर्तता चॅम्पियन कोण बनेल, सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोण करेल हे बघायचं आहे. या क्षणाला लोअर फुल टॉस बॉल जमिनी समांतर खेळा. बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग ऑन कडे. वेगवान ही रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिळतात या बॉलवर. अतिशय चांगलं मागील 9 दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडले गेले. काल आपण बघितलं अलिबाग संघानं काल या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज वीर मराठा जोहे पेडनं फायनलमध्ये प्रवेश केला, आणि या 2 दिग्गज टीममध्ये
आता ही मेगा फायनल सुरू झाले. हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळेल कारण करायच्या विजयासाठी 58 रन. काय स्क्वेअर कट खेळ आहे हो. 100 पैकी 100 गुण या क्षेत्ररक्षणासाठी मी देईन कारण ज्या पद्धतीनं त्यांनी शॉर्ट कव्हर पॉइंट कडे हे फिल्डिंग केलं चौकार मुलीच नक्कीच वाचवलाय. नक्कीच वैभव. रिची रिचर्डसन वेस्ट इंडिजचा खेळाडू ज्या पद्धतीने स्क्वेअर कट करायचा बघा स्क्रीनवर पाहतोय आपण काय स्क्वेअर कट होता जबरदस्त. अफलातून खूप ताकद देखील या बॉलवर अगदी झोकून दिली होती प्रफुल्ल यांनी. राकेश टेकीर यांना आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा खूप चांगला हा फटका शॉर्ट कव्हरला फील्ड केला जाईल. अगदी चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये राकेशांचे वीर मराठा जो हे या पेन संघाकडून. अगदी एक संघ जो RC ग्रुप अलिबाग वरून आलेला आहे तर एक वीर मराठा जो हे पेन संघ. या दोन दिग्गज संघ सध्या लढतायत चॅम्पियन पदक उचलण्यासाठी चाललेला त्यांचा कडा संघर्ष. मैदानामध्ये किती पॉझिटिव्ह अप्रोच आहे या दोन्ही टीम कडे. फुल टॉस बॉलला फ्लिक केलाय पाठीमागे फिल्डर नाही आहे. बॉल चाललाय गॅप मधून पहिला स्कोरिंग शॉट चौकार. थँक्यू मास्टर्स बँड मास्टर्स सगळ्यांचं मनपूर्वक आभार. हरीश तुझ्या माहितीसाठी सांगेन 2015 मध्ये पहिल्यांदा मी ओले ते समालोचन करण्यासाठी गेलो होतो तेव्हा महेश म्हात्रे सर माझ्यासोबत होते. त्यांनी मला पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. वैभव खूप पुढे जाशील समालोचन करत राहा आणि आज हा त्यांचा आशीर्वाद आहे. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी केलाय. पंचांनी मैदानामध्ये अगदी खूप 10 दिवस अगदी डोळ्यात तेल घालून ही खूप मोठी भूमिका पंचांची पार पाडली आणि योग्य न्याय देण्याचं काम त्यांनी केलंय. आणखीन एक्स्ट्रा रन उमेश दादाची प्रचंड मेहनत अगदी संपूर्ण 10 दिवसामध्ये. लेन पाठीमागे ठेवली. कट करायचं होतं लेट कट करायचं होतं. चांगली फिल्डिंग शॉट थर्ड मॅनला 1 रन मिळेल. सिंगलला सध्या थोडंसं स्कोरबोर्डवर म्हणतात ना रिक्वायर रन रेट. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करत असाल तर तुमच्यासाठी करंट रन रेट परंतु दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असाल तर रिक्वायर रन रेट या दोन गोष्टी मायने राखतात की किती प्रेशर तुमच्यावर आहे. आणि सध्या वीर मराठा जोहे पेन संघ सिंगल डबल यासाठी खर्च करतोय की रिक्वायर रन रेट त्यांना वाढवायचा आहे. बाउन्सर अटेम्प्ट केलेला आहे. बॉल स्लॉट मधून निघून गेलाय. विकेट कीपर कडे बघतच बसावा लागलाय बॅटरला. अगदी आलाय हा डॉट बॉल. पहिलं षटक जे आता वेगवान राहिलेलं आहे पॉवर प्लेचं ज्यामध्ये रन फलकावर धावा आले टोटल 11 बिनबाद 11 धावा. दोन्ही टीम चर्चा करतायत जेवढी स्ट्रॅटर्जी जेवढी ताकद या मॅचला जिंकण्यासाठी लावता येईल तेवढी लावली जाते. रणनीती आखल्या जात आहेत कारण क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना स्कोर बोर्डवर धावा आहेत त्या टोटल 11 रन. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि म्हणून आपण सातत्यानं म्हणतो ना याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि अगदी तो गोड क्षण तुम्हा आमच्या भेटीला आलेला आहे. थोडंसं स्पीड अप करायचं आहे प्लीज. आता संपूर्ण ऑर्गनायझर टीम कडून आम्हालाही सूचना येत आहेत स्पेशली वीर मराठा जोहे पेन आपण कारण सूर्यास्त अस्ताला चाललाय मैदानामध्ये थोडं अंधाराचं सावट आणि याचा फरक कोणाला पडू नये ही सदिच्छा आहे. त्यामुळे लख प्रकाशामध्ये ही संपूर्ण फायनल संपेल याची आम्ही आशा बाळगतो. त्यामुळे पंच तुम्हाला मुभा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की फिल्डर जास्त वेळ घेत आहेत तुम्ही डायरेक्टली तुमचा येलो कार्ड किंवा रेड कार्ड दाखवू शकता. तिथे ऍक्शन घेतली जाईल. दीपक आलेत सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत 11-58 पल्ला काढायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे. रिक्वायर 100 न झाली आहे कारण एक चौकार आला होता. लेफ्ट फ्रॉम ओव्हर द विकेट ना दिशा दिली आहे. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. डीप कव्हर पॉइंट कडे बॉल चाललाय. रन मिळेल या बॉलवर सिंगल. एक चांगले मॅच हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये बघायला मिळेल. संघर्ष भरभरून केलाय या दोन्ही टीमनं. अनेक सारे प्रश्न आहेत कोण बनेल या स्पर्धेचा या दोन टीम पैकी चॅम्पियन कोण बनेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ही बाईक कोण जिंकेल ज्या स्पोर्ट्स सायकल त्या कोण जिंकतील. बॅट देखील आहे या सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. अशा अनेक सारे प्रश्न सध्या प्रेक्षक राजाच्या मनामध्ये परंतु त्यांची उत्तरं दडली आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये. दीपक तयार झालेत. सेकंड ओव्हर मध्ये ते आलेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली ऑन अ स्ट्राईक. राकेश स्लोअर रन केला जातोय कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि नक्कीच सन्माननीय महेश म्हात्रे सरांनी म्हटलं होतं की हे परिपक्व खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव या क्षणात ते वापरतायत. आयुष्यामध्ये असंही म्हटलं जातं की जिथे युक्ती आणि जिथे तुमची ताकद कामी लागत नाही तिथे तुमचा अनुभव हा भरपूर कामी येतो आणि
अशा अनेक गोष्टी असतात ज्या अशक्य असतात त्या तुमच्या युक्तीनं आणि त्याचसोबत तुमच्या अनुभवानं तुम्ही सहज पूर्ण करू शकता. दीपक पहिले 2 बॉल प्रभावित राहिलेत. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होत होती. हा फटका पहा, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका षटकार. बॅटर प्रफुल्ल यांना आपण बघतोय ज्याने हा षटकार ठोकला. स्कोर धावा बोर्डवर लागते. टोटल 19 रन 58 पर्यंत पोहोचायचंय. दीपक यांच्यावर आक्रमण झालंय. प्रफुल्ल आक्रमक रवैया. पुन्हा एकदा काय बॅटिंग होते. ओ हो हो, फटका आवडला असेल. एकदा जोरदार टाळ्या. डीप कव्हर पॉइंट कडे ठोकलाय षटकार. थँक्यू. आम्ही थोडा कमी वेळ देतो आमच्या ब्रँड मास्टर्सना, कारण वेळ आता थोडं कमी राहिलाय. त्यामुळं मॅचकडे आता आपण वळूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटर प्रफुल्ल यांच्यासाठी, कारण या टुर्नामेंट मधील त्यांच्या वैयक्तिक 200 धावा पूर्ण होतात. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे मेगा फायनलच्या मॅच मध्ये. प्रफुल्ल पाटील या खेळाडूंना स्कोर बोर्डवर धावा लागतायत 31. वैभवला कोण म्हणेल हा 40+ चा खेळाडू आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना सर, एज इज जस्ट नंबर. फक्त तुमचा वय एक आकडा आहे जी तुमची ओळख सांगतं आपण किती वर्ष जगलो. परंतु क्रिकेटचा खेळ सांगतोय, आता त्यांची बॅट सांगतोय कसं खेळ आहे. स्लोरपणे केलाय, गती परिवर्तन केली दीपक यांनी, परंतु हे षटक फार मोठं राहिलंय. तब्बल 20 धावा कुठले गेलेत या ओव्हर मध्ये. षटक समाप्त झाले 2. स्कोरबोर्डवर लागले 31 रन 31 धावा. 18 बॉल 27 ची गरज. चला प्लीज थोडस टाइम तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका. 18 बॉल 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आरसी ग्रुप अलिबागला हे बघा कॅमेरावर देखील सूर्य आता असतानाच आलं हे त्याने दाखवलं ऑन स्क्रीनवर. सगळ्यांचंच विशेष कौतुक. पीटीसी लाईव्ह आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स, खूप चांगली अंपायरिंग त्यांनी केली आहे, जबरदस्त. आणि त्याचसोबत आमचे स्कोरर उमेश भोये. 18 बॉल 27 धावांची गरज आहे. लगेचच प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणारे पीटीसी लाईव्ह म्हटल्यानंतर आमचे संदीपभाई वास्कर यांचं आम्ही अजून नाव घेतो, कारण या क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये फार उंच भरारी घेतली ती संदीपभाई वास्कर. 18 चेंडू 27 ची गरज आहे. बॉलर तयार झालेत तृतीय षटकामध्ये. योगेश आलेत आणि पहिला बॉल जो चांगला बाउन्स झाला ऑफसम मिडल समच्या वरून निघून गेला. विकेट कीपर कडे आला डॉट बॉल. इतक्या सहजासहजी हे दोन्ही टीम या मॅच मध्ये सोडण्यापैकी नाहीयेत. संघर्ष कडा या मॅच मध्ये बघायला मिळेल. एका बाजूला प्रफुल्ल पाटील सारखा बॅटर वेल सेट आहे. हो काय बॉल डिलिव्हर्ड केला, हवेमध्ये टॉस केला, थोडा वेळ दिला एअर स्विंग होण्यासाठी आणि अगदी जड मध्ये हा बॉल अगदी बुंद्यात मारा. या क्षणाला अस्त्र नव्हे तर क्षेपणास्त्रांचा वापर केला जातो, कारण युद्धाच्या या अंतिम प्रसंगामध्ये आपण आलोत हे जाणलंय. गोलंदाज अगदी योगेशाने बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेत. 16 बॉल 27 धावांची गरज आहे. सामना काय रंगलाय. जबरदस्त बॅटल. लोवर फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय. मिड ऑफ मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. रन कंप्लीट केली जाईल. सिंगल स्ट्राइक रोटेट केले. राकेशलाही संधी दिली जाते ऑन सायकल एन कडे घेण्याची, कारण अशा परिस्थितीमध्ये अगदी आरसी ग्रुप अलिबाग संघ आहे की एकट्याने ही लढाई जिंकली जाऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूला ताकद ही जोखून द्यावी लागणार आहे. परंतु गोलंदाज योगेश यांची मी स्तुती करेन. काय अफलातून 3 बॉल त्यांनी डिलिव्हर केलेत. या क्षणाला ज्या लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी व्हायला हवी अगदी तीच 40+ ची रायगड प्रीमियर लीगची 40+ लीगची मेगा फायनल अंतिम इनिंग सुरू असताना बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय, परंतु पाठीमागे फिल्डर आहे. वॉट अ कॅच. डाय लगावत असताना जेल तिथे रिप्लाय. एकदा जोरदार टाळ्या ज्ञानेश्वर शिर्के यांच्यासाठी.
22 वर पहिला विकेट गमावलाय. आरसी ग्रुप अलिबाग नॅक्सच्या रिप्ले मध्ये तुम्हाला लगेच दाखवलंय. गोलंदाज योगेश यांचं जे सापलं त्यांनी रचलं, प्रॉपरली कनेक्ट झाला नाही या बॉल आणि तिथे डाय त्यांनी लगावली. जबरदस्त ज्ञानेश्वर शिर्के यांची क्षेत्ररक्षणाची भूमिका. नवीन बॅटर आता मैदानामध्ये चाललेत, थोडस फास्ट खेळा ही नम्र विनंती, कारण मेगा फायनल अगदी सुरू आहे. 14 बॉल आणि 26 धावांची सध्या घडीमध्ये गरज या मॅच मध्ये. बघायचं आहे, चांगली फाईट आहे. अगदी इथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडस पाठीमागे आपण वळूया, त्यांना आठवण करून देऊया किती मेहनत केली आहे ना या रखरखत्या उन्हामध्ये. संपूर्ण दिवसभर अगदी सूर्याची अतिनील किरण अगदी डोक्यावर घेतली, आपल्या बॉडीवर घेतली, मैदानामध्ये अक्षरशः घाम गाळलाय इथपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे अजून थोडा प्रयत्न तुम्हाला या मॅच मध्ये करावा लागणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. 14 बॉल 26 स्क्वेअर कट केलाय. फिल्डर आहेत पाठीमागे, धावतायत, बॉलचा पाठलाग करतायत, अडवला बॉलला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डीप कव्हर पॉइंटला 2 रन पूर्ण झालेत. थ्रो थोडासा लेझी आलाय आणि बघता बघता या दोन्ही बॅटरना अगदी या रन कंप्लीट केलेले आहेत. 3 रन पूर्ण झालेत या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. होय, क्रिकेट खेळामध्ये फक्त षटकार चौकारच तुम्हाला मॅच जिंकू देत नाही, सिंगल डबल देखील तुमच्यावरील धावांचं दडपण कमी करतं आणि अगदी त्यांना प्राधान्य दिलं गेलंय. स्कोर बोर्डवर लागले 35 35 धावा, 13 बॉल 23 धावांची गरज. सामना कसा 50-50 बॅलन्स आहे. एक तराजू घ्यावा, दोन्ही बाजूला सेम वजनाचे दोन्ही वजन टाकावे. जसं पाड समान असं तशाच पद्धतीचे पाड समान आहे. बॅटच्या रडार मध्ये ही शांतता भंग करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका षटकार. थँक्यू संघ मालक. सध्या अगदी बघू शकता पहिल्या पर्वाचे विजेते आहेत 40+च्या. प्लीज पंच तिथे वॉर्निंग करतायत फिल्डिंग टीमला. वीर मराठा जोय पेन, प्लीज आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपण घेऊ नका. रन फलकावर धावा लागलेत 41. 12 बॉल आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. आयुष्याची प्रत्येक संकट ही आपल्या खांद्यावर घेऊन पेयायचे असतात. म्हणून तर एखादा कवी म्हणतो ना, असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधल्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चेन करावी स्वप्नांची. मैदानामध्ये स्वप्न भरपूर पाहिले आहेत, परंतु तो स्वप्नपूर्तीचा खेळ कोण पार करेल, कोण बनेल चॅम्पियन. अंतिम 12 बॉल, रन पाहिजेत 17. पहिला बॉल बॅटच्या रनर मध्ये आलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकामध्ये बॉलर बघायला मिळतील. नरेश सावंत गोलंदाजी करतायत, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. बॅटर धावबाद. रनआउटची विकेट या महत्वपूर्ण परिस्थितीमध्ये गमावली आहे. अगदी थोडस मिसअंडरस्टँडिंग या दोन बॅटर मध्ये झालेला आहे आणि त्याचा परिणाम बॅटर परततोय. 11 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग ब्लास्ट या मॅच मध्ये होणार आहे. अजूनही अगदी असं म्हणू शकता आपण, आतापर्यंत घडलं ते फक्त ट्रेलर होतं. या सामन्याचा खरा पिक्चर अजून बाकी आहे आणि तो आता सुरू होईल. एक नवीन अध्याय कोण लिहिणार या RPL 40+ रायगड प्रीमियर लीगच्या. सुवर्ण पदक जिंकत असताना समोर स्ट्रेट हिट खेळ आहे. 1 रन पूर्ण केली जाईल. सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये. वीर मराठा जोहे पेन या संघावर स्कोर बोर्डवर लागतायत टोटल 42 धावा. येणाऱ्या 9 धावांमधील अंतर 10 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अजूनही सामना बॅलन्स आहे. कोणी जिंकलेला नाहीये, कोणी हरलेला नाहीये. एक बनेल चॅम्पियन तर एकाचा एक प्रयत्न कमी पडेल, परंतु प्रयत्न आता कमी पडायचे आहेत की मैदानामध्ये मेहनत करायची आहे. गॅप मिळाली आहे. पाठीमागे फिल्डर आहेत. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर लावलाय. गुड फिल्डिंग. एकच रन मिळते. थोडंसं अंधार सूर्यास्ताला गेलाय, परंतु अजूनही 9 बॉल डिलिव्हर्ड करणं बाकी आहे. या इनिंगचे या दुसऱ्या सत्राचे पंच काहीतरी इशारा करतायत. डेफिनेटली पंच या गोष्टीची आम्ही काळजी घेतोय. होय, 9 बॉल 15
डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले, फ्रंट फुटला आले, फटका खेळा फिल्डर आहेत माडे. अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षक मॉडेल लगत थोडं आमच्या नजरेआड होतं, परंतु थ्रो आल्यानंतर ही गोष्ट अगदीच समोर आली. रन कंप्लीट झालेले त्या बॉलवर 2 चेंडू आणि धावांमधील अंतर. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 8 विजयासाठी करायचे आहेत 13 रन. आठ बॉल आणि 13 हवे होत्या. होय हलकासा एज स्टॉपेज. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर आउट. थँक्यू. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. श्रीकांत बॅटिंगसाठी स्ट्रायकर इनकडे राहतील. 7 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. गोल्डन बॉल डिलिव्हरी करणार आहेत या ओव्हरचा गोलंदाज मार्कवर आपण नरेश सावंत यांना बघतोय. काय अफलातून गोलंदाजी केली महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये, कारण हे षटक टर्निंग पॉईंट होते या मॅचचं, या सामन्याचं, या मेगा फायनलचं. आणि ते आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये चांगलं त्यांनी केलंय, परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा. 7 बॉल 13ची गरज. पुढे सरकले, फुल टॉस घेतलाय, बॅटवर घेतलाय, बॉल सारे पाठीमागे डीप काऊ कॉर्नरला. 1 रन म्हणले, दुसरेसाठी वेगाने निघालेत. फिल्डर अजूनही बॉल रिसीव्ह करतायत. कंप्लीट झालेत या बॉलवर 2 धावा आणि सामना पुढे चाललाय. एकूण बोर्डवर लागलेले आहेत 47-47. अखेरचे 6 बॉल विजयासाठी करायचे आहेत. 11 धावा. 6 बॉल 11. चला लगेचच मॅच ऑन करा. हॅलो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे, पण गरज असताना मैदानामध्ये टाइमपास का चाललेला आहे? पंचांना विनंती असेल, आपण तंबी द्यायची आहे खेळाडूंना. सांगण्याची गरज भासलीच नाही पाहिजे, कारण आपण 40+ मध्ये आहोत. आयुष्यामध्ये आपण सर्व अनुभव घेऊन बसलेला आहात, त्यामुळे डिसिप्लिन फार महत्त्वाचा आहे. कारण आयुष्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन घ्याल तरच तुमची मुलं ते पाळणार आहेत, त्यामुळे डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. वीर मराठा जो हे पेन या संघाचा RPL मध्ये नेहमीच वर्चस्व राहिले आहे, भले ते रेग्युलर मध्ये RPL असेल किंवा 40+ चे RPL असेल, त्यांचं नेहमीच वर्चस्व राहिले. परंतु या मॅच मध्ये संघर्ष अजूनही बाकी आहे. RC ग्रुप अलिबाग देखील या मॅच मध्ये इथून संघर्ष करेल यात मात्र शंका नाही. अखेरचे 6 बॉल विजयासाठी करायचे आहेत. 11 धावा. स्ट्रायकर इनकडे प्रसाद गोलंदाजी मार्कवर आलेत. सुभाष शेवटचं षटक देत ओव्हर. रायगड प्रीमियर लीग 40+ ठरवेल आणि ठरवतील 6 बॉल. कोण बनेल चॅम्पियन? हे अंतिम 6 बॉल. 6-11. पहिला बॉल. व्हॉट अ शॉट. अक्षरशः तोडून फोडून काढलाय. या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या षटकारानं काम तमाम RC ग्रुप अलिबाग साठी, कारण याच षटकारानं सामना आणून ठेवलाय. बॉल टू रन. 5 बॉल 5ची गरज. बंदे हे हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हे हम. स्वतःच्या हातानं स्वतःचं भविष्य मैदानामध्ये लिहिलं जाईल. चॅम्पियन पदक कोरलं जाईल. जल्लोष साजरा करण्याची संधी मिळेल. अगदी 5 बॉल 5 धाव्यांची गरज आहे. सुंदर रंगलाय सामना. प्रसाद यांनी येत्या क्षणी षटकार ठोकलाय. आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेत, परंतु सुभाष आपला अनुभव कसा वापरतील? 5 बॉल 5ची गरज होती. बॉल बॅटच्या वरच्या बाजूला लागलाय. खराब फिल्डिंग झाली आहे. पाठीमागे चेंडू चाललाय. भरपूर स्ट्रगल केलाय. अजून एक रन घेण्याचा प्रयत्न आणि तिथे होय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवर कंप्लीट केले गेलेत. 3 धावा आणि जबरदस्त RC ग्रुप अलिबाग. महेश म्हात्रे सर, अगदी आपण बघितलं या संघानं हॅलो या मॅच मध्ये शिरकाव केला. अटॅक अगदी आक्रमण एकदाच केलं नाही. जेव्हा जेव्हा बॉल समोर आला, जेव्हा मिरिट मध्ये आला, जेव्हा झोन मध्ये आला,
तेव्हा षटकार चौकार त्याने ठोकले आणि स्पेशालिटी ही होती सिंगल डबल त्याने सोडल्या नाही. 4 बॉल 2. आणि वैभव दादा खऱ्या अर्थानं पहिलं पर्व जे झालं होतं 40+चं त्यामध्ये 1 नंबरचं पारितोषिक याच संघानं पटकावला होता. अनुभव आहे एवढी मोठी लीग खेळाचे. आणि 4 बॉल. बॉस आपण हा चेंडू खेळून काढतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, खणखणीत षटकार. चॅम्पियन बनला रायगड 40+ प्रीमियर लीगचा आरसी ग्रुप अलिबाग. हा बँजो तुमच्यासाठी जवळ का आणलाय तर एन्जॉयमेंट करायची आहे, नाचायचं आहे तुम्हाला. 5 मिनिटं तुम्हाला मी देतोय, आनंद व्यक्त करा. कारण माणूस वयानं किती जरी मोठा झाला तरी त्याच्यातलं बालपण कधी संपत नाहीये. पहिल्या पर्वाचा 1 नंबरचा विजेता आजही तोच संघ ठरलाय. आणि 40+ दुसऱ्या पर्वाचा विजेता आमच्या समोर आहे बॉस. क्रिकेटमध्ये बॉसची दहशत आहे, मग 40+ असो अन्यथा रेग्युलर असो. बॉसनं अनेक पारितोषिक पटकवले आहेत. ओपन असेल, ग्रामीण असेल, सर्व संघात बॉसचा दबदबा आहे. आमचे मित्र किशोर भाई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. किशोर या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, किशोर घरत जो डोंगरीचा खेळाडू आहे, किशोर घरतनं मोहपाड्याच्या मैदानावर हलक्या चेंडूवर हा पहिला खेळाडू ठरलाय ज्यांना षटकार लागला होता. हॅलो हॅलो, थँक्यू. सर्वांनी यायचं आता या पाहुण्यांनी. हॅलो हॅलो ब्रास बँड. पाहुण्यांनी आपल्याला भरपूर वेळ दिलेला आहे. त्यांचा वेळ हा अमूल्य आणि अनमोल आहे. त्या वेळेचं बंधन आहे, त्यांनाही जायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे, तर सर्वांना विनंती आहे या आपण सर्वांनी समोर या. हॅलो 40+ सर्वांना विनंती आहे या आपण खेळाडूंना विनंती आहे या. आपण ज्यासाठी हा पहिल्या दिवसापासून संघर्ष केला ते पारितोषिक या ठिकाणी वितरण होणार आहे. कारण खेळाडू जो आहे तो कधी पैशासाठी नाही तर त्या चषकासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे या आपण सर्वांनी समोर या. सर्वांना विनंती आहे या आपण. हॅलो, चला दोन्ही टीमचे स्क्वॉड प्लीज आपण टीम स्क्वॉड दोन्ही समालोचन कक्षासमोर यायचे आहे. दोन्ही स्क्वॉड. हॅलो या या खेळाडूंनी सर्वांनी या समोर या. आणि 40+ एक जबरदस्त आयोजन. हॅलो हॅलो. 1 धाव आरोग्यासाठी, कारण 40 वर्षे
पालटल्यानंतर आपण स्वतःला जपलं पाहिजे. आपल्या परिवार आपली वाट पाहत असतो. त्यामुळं हा जो स्पर्धा झाली ती यशस्वी होण्यामागे ज्यांचा ज्यांचा हात आहे त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या स्पर्धेसाठी मी आमचे लाडके बॉस जे 40+ अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान एक वेगळं, एक उमदा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद माई सर. मला तर बोलता येत नाही माईकवर, पण ज्यांच्या बोलण्याने मी ज्यांच्यावर प्रभावित झालो त्यांना मी ओळखत पण नव्हते. असे आमचे ॲडव्होकेट, पहिला मी साहेबांचं नाव घेणार होतो पण त्यांच्या पहिला यांचं नाव घेतो, विक्रांतजी गरज साहेब. यांचं जे वक्तृत्वावर प्रभुत्व आहे त्याच्या प्रभुत्वावर मी खूपच म्हणजे काय त्याचं माझ्याकडे शब्द नाही ते बोलायला, मला एवढं बोलता येत नाही. त्यांच्यासाठी मी खरंच ते माझ्या एका फोनवर इथे आले, त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला का कुणास ठाऊक मला एक असं वाटतो मला का माझा खूपच जवळचे आणि असं एक आधारस्तंभ असे रत्नदीप साहेब, मला मी त्यांच्या समोर असं बोलत नाही पण मला खूप का माझ्या मनाने वाटतो का ते माझ्या खूप जवळचे आहेत. म्हणून त्यांच्यासाठी पण मी ते एका फोनवर आले, भाऊ नाही मी वेळ काढून येतो, तू काय टेन्शन घेऊ नको, तू येतो मी. ठीक आहे सर साहेब, आपल्याला मोठे पाहुणे नको, आपल्याला आपले जवळचे पाहुणे पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरुण सर यांना मी धन्यवाद देतो. आमचे दादा राजेंद्र पाटील, माझी 40 वर्ष अशी मैत्री आहे. शंकर दादा त्याच्या पाठी फिरून मी क्रिकेट खेळलो. नरेश असेल इकडे, त्याला मी पहिला ऐकून पण 37 वर्षापूर्वी खेळवलं. नरेश गायकवाड, संजय पाटील यांचे मी नाव का घेतो, यांच्या मी पाठी फिरून क्रिकेट बरंच खेळलो नसते, त्यांच्या पाठी बरंच फिरलोय. आणि मरे सर हे एवढं बोलून मी पुढचं प्रोसेस लवकर तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद. जोरदार टाळ्या बॉस साठी. मित्रांनो, मायाळू मनाचा, समुद्र एवढा मोठं मन असणारा आणि सोन्यासारा त्याचा सर्व राज्यकारभार असणारा हा आमच्या हृदयातला सर्वांचा राजा आहे. तर ह्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गरिबांसाठी जो धावतो, मी नेहमी म्हणतो देव कशाला म्हणतात, जो पोटाची खळगी मिटवतो तो खरा देव असतो, जो घरातली चूल पेटवतो तो खरा देव असतो. आयुष्यामध्ये हा माणूस आहे ना, कधी रात्री 24 तास कधी हा माणसाला फोन जाऊ द्या, समोरचा किती संकटात असू द्या, त्या माणसाच्या पाठीमागे खंबीर उभा असणारा हा संजय पाटील आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी सन्माननीय राकेशजी चव्हाण साहेबांना देखील विनंती करेन, उपाध्यक्ष या आपण व्यासपीठावरती. विनंती आपल्याला. यानंतर पाहुण्यांचं स्वागत हे आमचं परम कर्तव्य आहे. मी संपूर्ण कमिटीला विनंती असेल या आपण सर्वांनी. हॅलो, मी नितीन भाई कोळी यांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट ज्यांच्याबद्दल सांगेन की मी मगाशी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार घेऊन स्वराज्य निर्माण केला होता. आम्ही शिवभक्त आहोत, कधी जात पात मानत नाहीये, पण आग्र्याचा बच्चा आज अध्यक्ष झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. नितीन भाई यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांच्या या ठिकाणी स्वागत करायचं. यंगस्टर अध्यक्ष संतोष पाटील पवार, कार्याध्यक्ष यांना विनंती असेल की आपण दोघांनी मिळून अध्यक्ष रत्नदीप पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करावं. तालुका अध्यक्ष समीर पाटील साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण प्रकाश पाटील या दोघांना विनंती असेल की आपण विक्रांत घरत साहेब याच्या या ठिकाणी स्वागत करावं. मित्रांनो, ज्यांच्या मुखामध्ये साक्षात सरस्वती वास करते, कारण शब्द हा हत्यार आहे आणि लेखणीमध्ये त्यांनी सरकारला आणि सिडकोला एवढं जबरदस्त उत्तर दिलंय की आज त्यांच्या नावाचा दबदबा सिडकोमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. ही त्यांची ओळख आहे.
यानंतर मी विनंती करतो रविदादा आणि शंकर म्हात्रे यांना की आपण आपले शुभ हस्ते ॲडव्होकेट अरुण पाटील साहेबांचं स्वागत करावं. मी भाऊ मुकादम साहेब आणि राकेशजी चव्हाण साहेबांना दोघांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते राजाराम दादा पाटील यांचं स्वागत करावं. मी म्हटलं मागाशी की सुखात अनेक जण येतात, पण या परिवाराच्या बॉसच्या परिवाराच्या दुःखामध्ये आयुष्यभर कायमस्वरूपी उभा असणारे राजाराम दादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. हॅलो. यानंतर आणि नक्कीच सर खऱ्या अर्थाने एक विशेष सत्कार देखील या ठिकाणी केला जाईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व करते धरता आमचे बॉस आणि त्यांची सुपुत्री आर्शिया जी टीम कॅप्टन आहे नाशिक कबड्डी टीमची, तिचा विशेष सत्कार मात्र या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. आणि त्याचबरोबर रुही आपण देखील जॉईन व्हायचे. दोन्ही आमच्या बहिणी खऱ्या अर्थाने एक बैलगाडा क्षेत्रामध्ये जिचा नावलौकिक आहे आणि दुसरी कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने नावलौकिक करते. आणि या दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक कबड्डी कॅप्टन हॅलो ब्रास बँड आणि पाहुण्यांना मी सांगू इच्छितो की एक कबड्डीची कॅप्टन आहे, दुसरी बैलगाडा मालकीन आहे आणि बॉसला मी गाडा मालक म्हणून एक विनंती करणार आहे की जानेवारीमध्ये रुईसाठी मोठी खरेदी महाराष्ट्रात होणार आहे, बैल येणार आहे इथं. हॅलो चला त्यानंतर खऱ्या अर्थाने या 10 दिवसामध्ये अगदी सकाळच्या शांतमय वातावरणापासून दुपारच्या प्रखर उन्हामध्ये दिवसभर खऱ्या अर्थाने प्रखर उन्हामध्ये ज्यांनी पंचांची अतिशय अचूक पद्धतीने कामगिरी पार पाडली आमचे तिन्ही ऑफिशियल्स शाहिद मोमीन सर, त्याचबरोबर नदीम शाह सर आणि मंगेश वार्डे सर, तिन्ही ऑफिशियल्स प्लीज कम इन फ्रंट. आणि तीनही ऑफिशियल्सचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि खऱ्या अर्थाने प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर यांच्या शुभ हस्ते मात्र तिन्ही पंचांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर मंगेश वार्डे सर आपण देखील यायचे, त्याचबरोबर नदीम शाह सर, मंगेश वार्डे सर त्याचबरोबर नदीम शाह सरांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान पाहतोय तिन्ही ऑफिशियल्स. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांनी सांभाळलाय उमेश भोईर सर यांचा आपण नंतर करूयात, ते सध्या बिझी आहेत. आणि पण हा सन्मान करण्यासाठी मी रविदादा आणि किरण खानावकर या दोघांना विनंती करेन की आपण या ठिकाणी पंचांचा सर घ्या आपण अरुण पाटील साहेब ॲडव्होकेट. हॅलो. या ठिकाणी पंचांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर